नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं पर्यंत स्वागत आहे. आता आहे तिसरा दिवस आहे ना? थर्ड डे तिसरा आणि दिवस आहे आणि आम्ही नाश्ता कुठेतरी करतोय. पोहोचलेलो. आता मला जमीन दिसते पण क्रूज मध्ये सॉंग्स अँड डिसिजन बघत आहे. खूप अमेझिंग आहे. टायटॅनिकचं गाणं लावलंय. जाम भारी. आता नाश्ता करतो तुम्हाला दाखवतो आम्ही ऍक्च्युली कुठे झालोय. टायटॅनिकचं गाणं वाजलं म्हणून आम्ही तुम्हाला दाखवायला आलो पहिले. बोटला पोहोचलो ना, मग आता त्यांचं असं आहे की घाबरू नका, ऐकायचं गपचूप. अभि काल डरने का पण जरूर लावलेलं बट काल लगेच चेंज केलं. हा, कारण ते लोकं लोक घाबरतील. रात्रीची वेळ आहे, इमॅजिन करतील. कारण की लोकांची ओव्हर थिंकिंग स्ट्रॉंग असते माझ्यासारखी, म्हणून आता लावलं कारण की पोट बाजूला दिसतंय. घाबरू नका, ऐका गपचूप आणि जेवा. आणि तेव्हालाच गाणं लावलं. हा ते जे तेच लावलंय. हे बघा गाईस, कुठे आलोय आम्ही? डायरेक्ट धर्तीवर आलोय. डायरेक्ट धर्तीवर. एक मिनिट तुम्हाला शिवानी दाखवतो. इकडे आम्ही आता एका चर्चला आलोय. हे लोक आम्हाला सगळीकडे फिरवणार आहेत. शिवानी, कैसा लग रहा है जमीन पे आके वापस? असं वाटतं की परत आपण ते केरळला आलो. सगळीकडे ऊन आहे पण सगळीकडे एवढी झाड आहेत की थंडावा वाटते. ऍक्च्युली आता हे लोक आम्हाला चर्चला घेऊन आले. 2-3 जागा हे लोक अजून फिरवणार आहेत आम्हाला. आता बघूया हळूहळू कुठे चाललोय. आम्ही ती टूर सोडून कुठे आलोय बघा. ही बघा कपडे घालून बघते. काय ते गेस करू? स्कर्ट आहे, मला माहिती आहे. त्यांना सांगायला रे, मला तर माहितीये काय ते. गेस कर काय मला वाटलं तुला नाही कळणार. स्कर्ट आहे ना? मग नाही रे, गबस. तू कमरेला लावत होती. ते मी ट्राय करत होते अजून किती वेज मध्ये मी घालते. गप आहे खरंच. हे सुपरमॅन सारख्या टाईपचा आयटम आहे. हा बाप रे. आम्ही इथे ओल्ड गोव्याला चाललेलोय. कोचीनला उतरून आम्ही गपचूप ओल्ड गोव्याला. त्यांनी काय केलं, तो एक मॅनमेड पोर्ट आहे, म्हणजे एक आयलंड आहे. त्याला एक ब्रिज लागून ओल्ड गोवामध्ये आम्हाला त्यांनी घेऊन आले आणि इकडे आम्हाला ते वेगवेगळी गोष्टी दाखवत आहे. आता आम्ही एक चर्च बघून आलो. बाकी सगळे ते चायनीज हे बघायला गेले. मी आधी बघितलेलं आहे ऑलरेडी म्हणून मी तिकडे गेलो नाही. आणि आम्ही इकडे एक दुकान दिसलं, तो बोललो की दुकानात बघूया काय काय अजून. तर हे मला वाटतं ही मला येड्यात काढते आणि हे स्कर्टच आणि हे अंगावर घालायचं दाखवते. इकडे मला ही बोट आवडली खरं तर. आणि इकडे त्याच्याकडे अजून आहेत भरपूर. मस्त वाटतंय. घेतल्या भाई, घेतल्या पेनने काय आपण पॅक नाही करा नाही काही. मस्त वाटतंय. पण एनिवेज वॉच विसरते. थांब मी घालतो. हे पकड, नको राहू दे. हे पकड, मी घालतो. हे पकड. तू वॉच विसरली म्हणून घेतलंस तू हे? ते स्टोन्स आणि आतापर्यंतचा तुला फोर्ट एरिया कसा वाटला? बकवास. कारण की यश खूप भांडला माझ्याशी. ए शाणे, खूप भांडलो नाही मी सगळे तुझ्याशी. लोक फिरायला गेलेत आणि आपण नव्हतं फिरायला गेलो कारण की यश येऊन बस मध्ये बसला. अरे शिवानी, पण असं हे बघ काय झालं माहितीये का? काय झालेलं पण काय झालेलं सांग. तू सांग ना. मी रील बनवत होती. मला रील बनवताना तोंड वाकडं करून बसलेला म्हणून मी याला बोलली की आता मी व्लॉग करणार नाही, तूच करायचं. तुझ्यामुळे मी कोची फिरली नाही. माझ्यामुळे कोची नाही फिरली असं नाही आलं. तू स्वतः नाही फिरली आणि आता फक्त चायनीज. हा म्हणजे तू जाऊन कुठेतरी जाऊन बसणार बाकावरती आणि बोलणार तुम्ही फिरून या आणि मग मी जाऊ त्यांच्यासोबत. अरे पण मी बोललोच मग नाही. बोलशील आपण की मी गेलो नाही असतो. गेलो, तू पण नाही गेली. गबस, मी असं काय बोलत नाही. तू जायचं ना त्यांच्यासोबत. तुला काय प्रॉब्लेम होता? चल आता बस इकडे, या बस मध्ये बसायचं सोडून त्या बस मध्ये बसायला चाललेली. आता आम्ही दोघं चालत येत होतो. ब्रेसलेट मिळालं. हेवी आहे खूप. चांगलं आहे पण थोडस चीप म्हणजे थोडं तो एक्सपेन्सिव्ह विकत होता पण स्वस्त पण विकत होता. उगाच ते फॉरेनर्स म्हणजे असं लुटालुटी नव्हती झाली. लुटालुटी नव्हती. 50 रुपये एक्स्ट्रा घेत होता फक्त. नाही की जाऊ दे. हा. इकडून आली आणि त्या बस मध्ये बसायला जात होती Skirt आणि मला छान बोलते मिळालं. बस इकडे आहे ना, मग मी पुढे काय येऊ? कारण बस ही आहे बाळा. हा समजलं? आता मम्मी पप्पा येतील ना, बोलतील तुम्ही का नाही आले आमच्यासोबत. मग त्यांना तू सांगायचं उत्तर द्यायचं. तू द्यायचं. मी मी नाही नाही देणार आहे. मी नाही देणार आहे. मी नाही देणार आहे. तू द्यायचं बाई. तुझं तुम्ही काम आहे विचारतात ना की तुमच्यात भांडणं होत नाही. हे बघा ट्रिप वरती भांडणं होतात आमची. ते. जस्ट. कशावरनं झालं माहितीये? कारण की एक बॅग घेतली मी. ए शिवानी, काय खोटं बोलते शिवानी. मी मला त्याच्यासाठी बोलतो एक तर भांडण झालंच बॅग नाही. घेऊन फिरणार नाहीये. जबकि मला 5 वेळा सांगितलं की बॅग घेऊन फिरायचं नाहीये, बॅग बस मध्ये राहणार आहे. खोटारडी आहेस तू, खोटारडी. मी एकदा पण नाही भांडलो तुझ्याशी. मी फक्त बोललो. फक्त तो भांडला नाही. हा ते काय केलं माहितीये नी? ए भाई एक मिनिट. इकडे इकडे नानाची काय टांग. केलं? मी काय केलं माहितीये का? मी हिला बोललो की आपण यार बॅग आपण बसमध्ये ठेवून जाऊया, आपण अशीच बॅग नको घेऊन फिरूया. बोलते अरे मी तुला बोललेली ना आधीच, परत का कंप्लेंट करतोय? कंप्लेंट कशाला करतोय? तुला मी कंप्लेंट केलीच नाही भाई. ही कंप्लेंट थोडी आहे. तू नेहमी कंप्लेंट करतो की तू बॅग घेते मला पकडावी लागते, तू हा, पिशव्या घेते मग ते मला होतंच. पकडाव्या पण लागतात. म्हणून मी यावेळेला मुद्दामून 5 वेळा बोलली की मी बॅग घेते पण आपल्याला बॉटल लागणार म्हणून, पण आपण बॅग घरी ठेवायची. आणि ही जे बोलते की ही 5 वेळा बोलली ते मला आठवत नाहीये. तेच तेच कोणाची चुकी? दोघांची नाही ना. आता मला आठवत नाही म्हणजे 50% ते खरं असू शकतं किंवा खोटं असू शकतं.
ही बोलते तू मला खोट्यातच पाडतोय. मी कधी पाडलं तुला खोट्यात? तुझ्यामुळे माझं कोची फिरणं राहिलं ना, त्याचं काय. अरे हे कोची आता फक्त आपण ते चर्च बघून आलोय. पण आय एम स्मार्ट. ते काय? लोक चर्च वगैरेच फिरत होते, जे सेमच दिसणार. 2 चर्च मध्ये आम्ही गेलो, बाकी ते नाही गेलो. हम्म. जर वेगळं काय असतं तर मी गेली असते. शहाणी. पण आता आपण ऍक्च्युली सेनेगॉग वगैरे बघायला जाणार आहे, जी खूप कलरफुल सिटी आहे. ज्यूसचं सेनेगॉग म्हणजे ज्यूसचं प्रेयरची जागा असते आणि ते मला असं वाटतं की आता इंडियामध्ये करंटली आणि फक्त आता एकच चालू आहे. गौरांगने काढलेले क्लिप्स तुम्हाला दिसतील, कारण आम्ही नाही फिरलो. येस, आम्ही शॉपिंग करायला गेलो म्हणून. मग मी एकटी गेली, मी की मी ह्याच्यासोबत बसून राहणार तिकडे. तर मी बस मधनं येताना मी बघितले होते की तिकडे शॉप्स होते. मग मी गेली एकटी. मला मागे मागे माझ्या की एकटी कशाला फिरते, तुला माहिती का सिटी मध्ये माझ्याकडे जीपीएस आहे. अरे पण गौरांगला मी एकटं फोन कुठल्या करू शकते. अननोन शहरात तिला कशाला फोन करू कशाला शकते. फिरायचं भाई, म्हणून मी गेलो. ठाण्याची टांग. चल आता बस मध्ये चल. आणि चल मग बोलतो बोर्ड बघू, चल. बोर्ड बघू. चल चल बस मध्ये चल चल आले कुठे लोक? चल. पण एसी लावलाय. चल. या माणसाने काढलेत सगळे क्लिप, कारण आम्ही दोघं निघून गेलेलो हिच्यामुळे. करू कोणामुळे? हिच्यामुळे. खरं सांग, खरं सांग, खरं सांग. बोट आलेलं बरोबर बोट आलं. खरं सांग. लेट्स बी फेअर. हा चल फेर. हा इनिशियल वॉज समवेअर फ्रॉम हिअर, येस इट वॉज एक्सटेंडेड फ्रॉम हिअर. येस. पण इनिशियल But कुठे the place where it should not be extended, where it was extended from here. भाई, मी माझं- म्हणून मी हे करत होती की Yes, I agree on चल चल. हा. काय म्हणतो, माझ्या डोक्याला हटवून मग कोणी चालू केलं. तू अंदर का मला I don't know. माहिती बोलतायत पप्पा, माहिती Third बोलतायत. person perspective I am saying. कोणी केलेलं चालू? Third person perspective मी सांगतो. चालू सांग. चालू तर दीदी- हाँ मग दीदीला माहिती यस, अभी इतने बार चालू कर दिया है कि वो एक्सटेंड हो जाता है बीच बीच में यार. कोणी इतना चालू क्या है केलं? तू. पप्पा माहिती. पण ठीक आहे, आमची एक जागा मिस झाली बिकॉज ऑफ शिवानी. आता पुढची जागा बिकॉज ऑफ शिवानी मिस होणार नाही असं आपण करूया. आपण ट्राय करूया की शिवानीमुळे आपण परत अजून एक जागा तुम्हाला दाखवणार नाही होणार, असं नाही होणार. पुढची जागा बघूया. दाखवलेला चेहरा दाखव नाही ना. माझं तर बघतच असतं. तुला दाखव. मी टाकू का व्हिडिओ? नाही. इकडे रील करत होती हा रील मध्ये, म्हणून मी बोलले आता मी ब्लॉग मध्ये पण अशीच करणार. अजून टाइम आहे शिवानीच्याकडे. सॉरी हे खूप छोटा शब्द आहे, मराठीत दोनच आहे. सॉरी असं तू बोल आणि कसं सोडून असतं दे. तो? नाही तू बोल आणि विषय इथेच संपूया आपण. सॉरी बोल, इथेच विषय एंड होऊन जाईल. सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय. बाकी आपण लवकर बोलशील. या टाइमला तू स्टार्ट केलं, तुला सॉरी बोलायला. स्टार्ट हे बघ, एक मिनिट. स्टार्ट आपण थर्ड पर्सन सांगितलेलं आपल्याला. स्टार्ट तू केलं. एक मिनिट नाही, एक मिनिट. तो माझ्या मागे तो होता. तो एक माझ्या- वेगळा कांड केला त्यांनी. आम्हाला निघायचं आणि तो कार्डच घरी ठेवून आला. तो नव्हताच तिकडे. हा. त्याला माहितीये दीदी बोलते, म्हणून मला त्याने फर्स्ट गुन्हेगार ठरवलं. नाही, हा, मग त्याला माहितीये, कारण भरपूर वेळा झाले ना. पहिले दीदी बोलते. ठीक आहे, पण आता तू पहिले चालू केलं म्हणून तू पहिले सॉरी बोल सोमवारी सुट्टी. आणि मी एक्सटेंड केलं म्हणून मी पुढे कसं sorry बोल. बोलतात? तू बोलू तू मी दाखव. दाखवलं नाही. तू तू दाखव तू कसं बोलतात, तू दाखव. बोल. नाही कसं? सॉ? बोल तू बोल. बोल पूर्ण बोल, कम्प्लीट कर ना. शेवटी छोटी गोष्ट आहे यार. तू मला काय नको पकडून तुझ्याकडनं सॉरी. सॉरी हा पकड इकडे. नको नको नाही नाही, मी नको, पण नको, नाही. नको, मला पाप लागेल. नाही नाही, मला पाप लागेल. नाही, मला पाप मला नकोय. sorry नकोय. मला पाप नकोय. मला सॉरी नाही नाही, मला कान पकडून बोलायचं नाही. शिवानी नको, फालतूगिरी नको करूया. नाही, एक मिनिट एक मला मिनिट. नकोय. हा ठीक आहे नाही करणार. नेक्स्ट टाइम मी पॉइंट 1 वर असेल. ठीक आहे, नाही बोलत नाही बोलते. काय काढलं? जरा पकड ना, माझा चष्मा पडलाय गिफ्ट. सॉरी. झालेलं आहे, मी पण बोललो सॉरी. बोल काय काहीतरी तू. अनाउन्समेंट झाली आता? अनाउन्समेंट नाही ऐकली मी. काहीतरी अनाउन्समेंट झाली आता. तू त्यासाठी कॅमेरा चालू करायला सांगला. हो. काय अनाउन्समेंट झाली ब्रो? आठव? मला नाही कोणी करत. मम्मीला विचार. यो? टॉयलेटला. टॉयलेटला जायचं अजून? असेल तर Washroom, then we are heading towards Matanjur. मटंजरी. अजून? येस आठवलं. साडी करेक्ट साडी. टाइमवरती भांडलास माझ्याशी. साडी घ्यायची होती. शिवानी साडी तू तिथे किती घेतल्यास आता यार? ट्रेडिशनल कपडे आणि शिवानी. साडी. शिवानी तिकडे आपण केरलालाच होतो आता. केरलालाच होतो. पप्पांना सांगू कोचीला तर- सॉरी पप्पांना सांग. मी बाबाला पप्पांना सांगितलंय 15,000. पप्पांना हा किती 15,000च्या 4 साड्या. 15,000ची गाडी आहे. 15,000ची आहे. ओके हा ओके, तू बोलतेस तर मला खरं वाटतंय. नाही तर मला वाटलेलं कितीची होती रे. डोळे असे का झाले तुझे? मला दिसतात ती चष्म्यातून तुझे डोळे. लोकांना नसेल दिसतात तरी. ठीक आहे चल यार, मी भांडलो बायकोशी, मी देणार सांग. इकडे तर घाल तर दे. घाल तर दे. अरे माझा हात नाही. चल दिले.
मित्रांनो हे बघा मी तुम्हाला सांगतोय, शिवानी इकडे उभे आहे, आतमध्ये साडीचं दुकान आहे. आणि सॉरी खूप छोटा शब्द आहे आणि खूप सोपेपणे तुम्ही सॉरी बोलून सगळ्या गोष्टीला मुकू शकता. म्हणजे कसं मुकायचं, साडी घ्यायला नाही लागणार तुम्हाला सॉरी बोलून सगळं काम फिट होऊन जाईल. आता बघा, आता शिवानी सोबत मला यायला लागलं ना इकडे, एक भांडण किती महाग पडणार आता. हा म्हणून बोलतोय तुम्हाला. झालं ना जा मी याची व्हिडिओ काढते. कोणाची आता मला जर बरं वाटतंय. सॉरी बोलून टाका guys. गपचूप काय बोलून टाका. बोलतोयस रे? हा काय बोलतोय? त्यांना बोललो की हे बघा तुम्ही भांडलात तरी साडी घेऊन सगळं होऊन जातं. घ्यायची आहे. मग हा बोला ना मला. फुल रील चालू मजा येते ना. फुल रील शूटिंग चालू आहे बघा. फायनल आउटकम बघूया आपण. हे तुम्हाला रील मध्ये बघायला भेटेल ही झलक फक्त बघा. नाईस हँडलूम लुंगीचा फील. भाई हँडलूम एक नंबर आहे. तुला असं वाटतच नाही तू लुंगी घातली. ऑलरेडी लुंगी एरिया असते, हँडलूम अजून मजा येते. जाऊया आपण. मी साडी नाही घेणार. नाही पण तू घ्यायची, मी घेऊन देणार आहे तुला. शिवानी मी घेऊन देणार Already मी भरपूर घेतलंय. नाही पण नाही मी घेऊन देणार आहे. कारण मी एक्सटेंड केलं ना. चालू कोणीही केलेलं असो, मी एक्सटेंड केलं ना. मी बोलतोय. देव साक्षी आहे. साक्षी थोडी आहे, साक्षी तर मैत्रीण आहे माझी. हो भारी वाटते. कोकोनट सिल्क आहे आणि एकदम सॉफ्ट आहे ना. सॉफ्ट आहे, फक्त हा लॉंग नाही आहे थोडा. लॉंग आहे पण हा लुंगीवर वगैरे घाल. घेऊ का मग? हा कलर दुसरा बघू घालू. नाही मला हा छान वाटतोय. मस्त दिसतोय. ऐसा लगा आपको साडी लेके. मी साडी नाही घेतली. मी यश साठी कोकोनट सिल्क शर्ट घेतलं. येस, कारण तिला मान्य आहे की तिने सुरुवात केलेली. गाईज सक्सेसफुल झालेलो आहे मी आपण. ऑलरेडी रिसेंटली नाही, केलेल्या एवढ्या साड्या घेतल्या म्हणून हो, मी म्हणून विचार तिने नाही केला की घेतला. आता नको. आता नको म्हणून तिने मला शर्ट घेऊन दिला आणि एक नंबर शर्ट आहे. तो जो एकदम ब्लॉग केलाय तू. soft आहे. हा 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 भाई इकडे काय माहित कोकोनट सिल्क नावाचं काहीतरी आहे. तर ते ऍक्च्युअल कोकोनट सिल्कच असेल ना. कोकोनट सिल्क असतं ते कोकोनटच्या फायबरनी बनवतात पण त्याच्यामध्ये थोडंसं ब्लेंड करायला वेगळं असतं पण मस्त आहे भाई, एक नंबर आहे. आता आम्ही आलोय मटन शरीला. बाप रे, माझी बायको किती कष्ट घेते बघा लोकांचे फोटो काढायला. ओ माय गॉड. या सगळ्या रील तुम्हाला गौरांगच्या चॅनलवर दिसतील. आता आम्ही आलोय मटन शरीला आणि इकडे कुठला तरी हा पॅलेस आहे. हा पॅलेस बघायला आम्हाला ते घेऊन आलेत. आणि आमचा टूर गाईड जो आहे ना भाई, डेंजर माणूस आहे. कुठेतरी गेला तर तो असाच कुठेतरी इंटरव्ह्यू. तो जातो. आम्ही यायच्या आधी तो कल्टी मारतो, आतमध्ये पॅलेस बिलेस बघून येतो भाई. किंवा ऐकलंय, आठवत नाही की सिनेगॉगचा एरिया जो आसपास आहे ना खूप कलरफुल आहे. Colourful आहे. हा सिनेगॉग नाहीच आहे, हा पॅलेस आहे. हा हे मटन शरीला आलो ना आपण. मटन शरी. चला बघूया आता आमचा. मला बघायचं मी कशी दिसते. ओ माय गॉड, एक मिनिट गाईस. भाई गिम्बलची मजा वेगळी आहे रे. हे बघा, हे झाड भाई बहन, झाड भाई बहन. हे बघता बघता भाई हे इकडे पण काहीतरी अमेझिंग आहे भाई. हे बघितलंच नाही. वाव, गणेश टेम्पल आहे. हो पप्पांनी ऐकलं त्यांचं. गणेश टेम्पल आहे आणि आता आपल्याला आतमध्ये जायचंय गाईस. ते बघा गेले आपले सगळे साथीदार आत गेलेत. आम्ही आलोय इथे. ते पॅलेस झालं आमचा पॅलेस. याच्या एक्झॅक्ट अपोजिटला ते जी जागा आहे तिकडे पॅलेस आहे. आता इकडे हे सगळे दुकान आहेत, छोटी छोटी खूप सारे दुकान आहेत. आणि ह्यांच्यातलं तुम्हाला काय घ्यायचं तर तुम्ही घ्या गाईस, ऑर्डर करा डायरेक्ट. बिस्क्रीम खाणं चालू आहे. कुठला घेतलाय तू? मी तुला माहितीये मी हा का घेतला? माझ्या बायकोचा आउटफिट मॅच करत होतो मी. का बोलायचं का याच्यावर तुला? काहीच का नाही बोलायचं त्याच्यावर? सॉरी बोलायचं तुला. हे बघ बघ. कोणत्या अँगलने हा मॅच? अरे हा मॅच नाही करत आहे. हे बघ ना, हे काय नाही वर. हा मम्मीला मॅच करतोय. हा म्हणून घेतलाय मी, तेच तर सांगतोय. हा देन गुड ना. हा मग पप्पांना बिचारांना आईस्क्रीमच नाही दिलं तुम्ही लोकांनी. हा ते नाही खात आईस्क्रीम. करेक्ट. आता अजून आम्ही सिनेगॉगला पोहोचलो नाही. मध्ये ब्रेक घेत घेत आम्ही आता आईस्क्रीम खातो आणि मग पुढे जातो. ज्या पॅलेस मध्ये गेलो तिथे फोटोग्राफी अलाउड नव्हती. हाँ म्हणून तुम्हाला आम्ही दाखवू शकलो नाही. पण सिनेगॉग तो तुमको दिखाएंगे, उसका स्ट्रीट दिखाएंगे हम आपको. उधर जाते हैं अभी. चलो. सॉरी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. फोटो अलाउड आहे पण आता आपण व्हिडिओ बनवतोय ना. ते मस्त अँटिक अँटिक आहे गोष्टी. ए हा चल आपल्याला जायचंय. आपल्याला घरासाठी पण घेऊ शकतो ना. 2 मिनिटं इथे थांबूया. हा आणि मग जाऊया. का इम्पॉर्टंट काम आहे. काय रे तिथे माझा फोटो काढा. भाई, हे आम्ही ही गल्ली आहे ना तुम्हाला दाखवतो. थांबा, गल्ली प्रॉपर गल्ली दाखवतो. ती आम्ही जाऊन आलोय. हे बघा ही गल्ली आहे. इकडे आम्ही काहीतरी घेतलंय ते तुम्हाला डायरेक्ट नंतर शिफ्ट मध्ये नाही घरी गेल्यावर दाखवू. कारण त्यांनी फुल बबल रॅप केलं आणि खूप अमेझिंग आहे. भरपूर अँटिक अशी दुकान आहेत. मला आवडली. नाईस. इकडे परफ्यूम जो कसले भारी ठेवलेत. एक नंबर परफ्यूमच्या बाटल्या बिटल्या ठेवलेल्या भाई. आणि फुल लेन आहे. इथे दुकान आहे पूर्ण तर परफ्यूमच. पण ही लेन पण खूप सुंदर आहे. वाव.
कुठपर्यंत जायचं आपल्याला या लेन मध्ये? थोडस पुढे बस. बस खूप ना? ऊन आहे, हा. खूप ऊन आहे, गरमी. मला आपल्याला सहन नाही होते. हो मला कळत नाही फॉरेनर्सना कसं सहन होतं. भाई, ते लोक एकदम लाल लाल. लाल लाल पडलेत. ए वो कॅफे वो काय भारी आहे. छान आहे, मला आवडली ही लेन. तो सिनेगॉग तर अजून आम्ही पोहोचलोच नाही तिथपर्यंत, पण मला वाटतं पोहोचू पण नाही शकणार. सिनेगॉगला मला नाही वाटत पोहोचू शकू आपण. हो, सगळे इकडेच फिरले. आणि तो गाईड पण कुठे गायब झालाय काय माहिती. तो गेला, मी बघितलं त्याला. हा, इथून गेला पुढे तो. हो. भाई साहब, ठीक आहे, जाऊ दे. चल, थोडा टाइमपास करू, इकडे लेन मध्ये फिरू आणि मग डायरेक्ट कोर्डेलियाला भेटू आपण. अजून तर मला नाही वाटत इथे काय करणार आहे आपण. इथे काय अजून असं करण्यासारखं नाही वाटत आहे. लेनच आहे फक्त खरेदी करायला, बाहेरून पण टुरिस्ट आले कलरफुल आहे, असं वाटतं की Colourful बाहेर आहे. गावी आलोय. हो, हे होतं ज्यू टाउन. आम्ही जाऊ शकलो नाही सॅडली, काय बोलतात त्याला, सिनेगॉगला, कारण आमची बस पण निघणार आहे. आम्हाला बसमध्ये पण जायचंय. आणि शिवानीसाठी मी 2 मुंगडा घेतल्या, कारण मी तिची मुंगडा खाऊन टाकली आणि मला परत सॉरी बोलायची इच्छा नाही आहे. बस झालं. आज के दिन मैं इतना ही गलती कर सकता हूँ. आता जाऊया, बघूया अजून काय आहे का. मला तर वाटतं आता डायरेक्ट आपण कोर्डेलियाला जाणार आहे. अजून काय नाही करायचं आता इथे. कोची का सफर हमारा इधर तक का ही था. इसके आगे हम लोग किधर जाने वाले हैं, तुम्हाला बघायला मजा येईल. कारण कोची में मी आधी आलेलो आहे, ह्या सगळ्या जागेवर मी आधी आलेलो आहे. पण माझं फर्स्ट टाइम हा, पण जिथे आता ह्याच्यानंतर जाणार आहे ते आपल्या दोघांचा फर्स्ट टाइम है. उसमें आएगा मजा, तो देखने को मत भूलने का, देखने का पक्का, समझे क्या? ओके, बाय गाइस. तुझ्याच तोंडाने बोल, मी काहीच बोलणार नाहीये. काय बोल बोल बोल. मित्र, 10,000 ओ माय गॉड. मला 10,000चे घेतल्यानंतर रडत होतास म्हणून मी तुला घेतले. माझा चष्मा पहिला दिवस आहे त्या चष्म्याच्या बाहेर. हरवले. मला बोललीस ना. हा, बोल बोल बोल. मित्रांनो, आज माझा दिवस थोडा सॅड चालू आहे. सकाळपासून काय ना काहीतरी होतच आहे. बाहेर गेलो, चष्मा गाडीत लहान मुलांच्या डोक्यात प्लेटी आपटतोय. कोणाच्या? लहान मुलांच्या. बिचारी, अरे मी हात असा चालतोय, ती अंगाशी गेली अशी आणि तिच्या टक्कन बसली असेल. मी तिला सॉरी बोललो, मला रडली ना. चष्म्याचं काय, प्लास्टिकची होती म्हणून रडली नाही. चष्म्याचं काय? आणि माझा चष्मा बस मध्ये राहिला guys. आता मी काय करू, आता मला नाही कळलं. माझ्याकडे गिम्बल होता, फोन होता, वॉलेट होतं, भरपूर काय काय होतं. बॅग होती ज्याच्यामध्ये ठेवू शकत होता. बॅग वर होती ना, पिशव्या होत्या माझ्या हातात ज्यात ठेवू शकत होतास. पण विसरलो नेमकं. मला हे ना ठाण्यालाच कळलेलं की हा हरवणार. मी ह्याला बोलली पण की महागातला नको घेऊ, पण नाही, मला घालायचंय. मग कुठे काय घालणार? बोलून घातलेलं की माझ्या बायकोचं गिफ्ट आहे, मला घालायचं. चष्मा परत आवडतो तुझी म्हणून बायको तुला 10,000चे चष्मे नाही देणार. आणि नाही, मला हा गोष्ट आहे. कळालं मी का हेजिटेट करते ह्याला अशा गोष्टी द्यायला, पण हा हे वापरत होता म्हणून मी ह्याला घेऊन दिलं. नाही घेणार महाग गोष्टी, माझ्याकडनं हरवत राहतात. म्हणजे मी सुधारीन, पण महाग गोष्ट नाही घेणार मी पण. इकडून जास्त मस्त दिसतंय ना. हा, इकडून भारी वाटतंय. हा 6वा माळा आहे डेकचा आणि इकडे बघा ना, खूप जवळ पाण्याच्या, असे एकदम जवळ आहोत. इकडे जायला पाहिजे होतं आपण. आधीपासूनच 6th फ्लोअरला यायला पाहिजे होतं. जर तुम्ही इथे येत असताना 6th फ्लोअरला, 6 डेक नंबर 6 वर या, कारण इथून अमेझिंग व्ह्यू आहे. हा, तू डिसाइड कर आता. आम्ही दोघं इकडे स्नूकर पूल खेळायला लागलो. सॉरी, असं वाटलं की चला 4 चौकांमध्ये माझी बेइज्जती होणार आहे आज. आणि याने आणून बघा कुठे दिलं. आता कसं पैसा केलं. मारू इसको. माझं सॉलिड आहे ते पण, आजूबाजूला सॉलिड नाही. शिवानी वर गेले वॉशरूमला. आम्ही बोललो तोपर्यंत आम्ही खेळून घेतो. नाही गेला, मारी नाही बाळी, गेला. मेरी मला काहीतरी मारायचं होतं. भाई, याचे वरचे बॉल स्वतः हलतायत. बोट शिप जशी बोट बोलतोय मी, सतत बोट बोलतोय. जसं असं हलतंय ना, ते बॉल स्वतः हलायला लागतात. बघा, थोड्या वेळाने आता परत हलतील. म्हणून आमची जात नाहीये. म्हणून जात नाही. बरोबर गेले. धपा धप. आता 2 गेम झाले असते आपले तोपर्यंत. किती घाबरलायत सांगा. भीती वाटते, आज इकडे भीती वाटते. आज आज शिप खूप हलतीये. हो, आज अशी होती. हा, तुम्हाला आता जेवण आणताना पण ना, जेवण आणत होते ना, हा, त्याचे ते पण पापड पडलं. पडतायत, ते हो. धडपडतायत. मी स्वीट आज घेतली, मी अशी होत आज होते. ते मला डान्स करतायत शिप वाले. ती रील बघितली असेल तर जाऊन बघा. ती स्टोरीज नाही टाकली. पण थोडी जाणार आहे आता. बरोबर. हो. ते नंतर जाऊन ते वाला बघा. अय्यो. इकडे बाहेर ए बघ, मम्मी बघ, टायटन आहे. आणि आजचा व्ह्यू इथे खूप खतरनाक आहे आणि आम्हाला सगळ्यांना भीती वाटते आज. सगळ्यात डेंजर व्ह्यू आहे बघा. थांबा, शिवानीला विचारा. थांब. हा, सगळ्यात डेंजर व्ह्यू आहे भाई. इथे खाली ते प्रोपेलर वगैरे आहेत, म्हणजे त्यांचं हे बॅक साइड आहे. इथून असं पाणी ढकललं जातं आणि इथे व्ह्यू प्रॉपर अमेझिंग. सकाळी एकदा बघितलं पाहिजे कसं आहे. दाखव, तू बघ. हो. भाई साहब, हवा मजबूत आहे. आणि हे बघा, तुम्हाला इकडून असं नुसतं दाखवतो. ही बॅक साइड आणि हा सगळा समुद्र आहे.
आणि का माहित नाही पण हे जवळ वाटतंय जरा. बघा ना, खूप अमेझिंग दिसतंय भाई, खूप अमेझिंग. heels घालून भीती वाटते आणि असे हलते गं. नाही इन जनरल मी नॉर्मल चपलेत पण मला भीती वाटते. हा, पण सिकनेस नाही होत सिकनेस नाही, फील होतंय जरी फक्त. हलते आज खूपच हलते मग. काम करूया का आपण, चॅलेंज घेऊया का की आता हे दाखवायचं आणि असं केलं की डायरेक्ट सकाळचा व्ह्यू दाखवूया. चॅलेंज घेतलं तरच उठू आपण. करायला पाहिजे का गौरांग? एक चॅलेंज करूया आपण. अरे मम्मीला थांब बोलाय तसाच. मम्मीचा पहिले फोटो काढून घे बाई, पहिले फोटो काढ. एक ती तशीच उभी आहे. येस, रोमॅन्स प्रो मॅक्स. तुम्ही मागे त्या मम्मीच्या मागे. हा मागेच आहेत. मागेच आहे हा. पुढचे लिरिक्स आहेत मला. हे उद्या पण एक नंबर बरं, एक नंबर. हा ना ते काळोखात एवढे भाई काय डेंजर दिसतंय ब्रो. काय बोलवतो माहितीये, आता आपण एक काम करू, इथे असं तर दिसतंय थोडंफार थोडंफार, मग असं करून असं डायरेक्ट सकाळचं दाखवायचं का? सनराईज थोडी होणार आहे. अबे सनराईज नाही पण सकाळ तर इथे होईल ना, इकडे सकाळ तर होणारच. करूया चॅलेंज. मग आता याच्यानंतर ब्लॉग नाही करायचा, डायरेक्ट तो. हा चालेल. हा ती क्लिप. गाईज ह्यालाच सूर्य मानून चला, कारण की त्या क्लिप नंतर हा सूर्य इथे उगवलाय. हा किती वाजता उगवलाय? रात्रीचे सकाळचे 10 वाजता हा सूर्य उगवलाय. झालं? आणि हा पण चॅलेंज देतो आज देतो चॅलेंज. आले मोठे शाने. तर गाईज अशा प्रकारे हा दिवस पण संपला. खूप दमलो, खूप मजा केली. नंतर आम्ही रात्रीचं एव्हरी नाईट आम्ही रात्रीचे वरती जाऊन असं लहरोचा आवाज ऐकत असतो. खूप बरं वाटतं, आणि खूप कामिंग टाइमपास करत आहे. असतो. आणि जेवढं आम्हाला वाटलं ना त्याच्यावर 10-20 टाइम्स जास्त मजा येते आम्हाला. आणि जेवढंच पॅकेज आहे ना, खरं सांगते वर्थ एकदा तरी एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आणि स्पेशली लक्षद्वीपवालं आणि कोचीवालं, बिकॉज मोठा रूट मिळतो. आणि हा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला शेअर पण करायचं तर शेअर करा. ज्यांना कॉर्डिला आता एक्सपिरियन्स करायचं किंवा कॉर्डिलामध्ये काय काय करू शकतो ते बघायचं, त्यांना शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल काही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.